थेरपी आहेत ना त्या माझ्यावर वापरायच्या. हे माझ्या आयब्रोज जे आहेत ना जाड आणि मला 15 दिवसातून एकदा करावे लागतात हे माझ्या मोठ्या बहिणी राणीताई आणि ही रुपाल दीदीची कृपा आहे की हर 15 दिवसात मला जाऊन पार्लरमध्ये अटेंड करावं लागतं, कारण ब्लेडनी माझे आयब्रो काढलेले ते. पराक्रम म्हणजे एकापेक्षा एक. ती सांगते आमची जबाबदारी तिच्यावर पडली, पण हिनं आम्हाला कधीही पार्लर मध्ये जाऊन दिलं नाही. घरी आमचे केस कापायचे, घरी आमचे आयब्रो करायचे, वॅक्स सुद्धा घरात करायचे, ते सुद्धा साखरेच्या पाकाने तयार करून, विकतचं काय आणायचं नाही. ही असली जबाबदारी होती. दुसरी गोष्ट, तिनं माझं नाक किती वेळा टोचलं तिला विचारा. घरात सुई ना गरम गरम तापून आणि ती सांगते जबाबदारी घेतली. ही सगळी जबाबदारी घेतली तिने. आमच्या मम्मी बाहेर गेली की सुई गरम करायची ना आमची नाक टोचायची. बऱ्यापैकी भरपूर शिकवण ही आहे ती तिच्याकडून मिळालेले आहे. स्वतः पुढे होऊन सगळं धाडसाने करणे हे तिच्याकडून आम्ही शिकलेलो आहे. पार्लरचं करणे हे सगळं आम्ही तिच्याकडूनच शिकलेलो आहे. जे सकाळचं उठणं करणं सवरणं जे संस्कार तिच्यावर चांगले घडलेले आहेत तिनं आमच्यावर घडवलेले आहेत. आणि एकदा मी शिर्डीत हरवलेली ते ह्यांच्या कृपेनंच हरलं आणि चुकून मी आलेली बाय चान्स, आणि भरपूर मार खाल्लाय माझ्यामुळे. त्यांनी चप्पलने खाल्लाय मार. आणि नाशिक मध्ये हरवलेली ह्या दोघींच्यामुळे आईने सातारच्या आईने चप्पल लॉजवर मारलेले दोघींना पण. दोघींची जोडीला सुपरहिट होती मारखान्यामध्ये. पण महत्वाचं मला बोलायची खूप इच्छा आहे की माझा दुःखद प्रसंग खूप मोठा चालू होता. त्यावेळी जेव्हा असं झालं ना तेव्हा रुपाल दीदी आणि अरविंद भाऊ खास करून माझ्या पाठीशी खूप आई वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. कारण मम्मी तर होतीच, पण जास्त मोरल सपोर्ट तिचा मला जास्त भेटलेला आहे. मला काही प्रॉब्लेम आला, मी एकटी मुंबईत आहे, तर पहिला फोन माझा तिलाच जायचा की दीदी असं झालं काय काय. कारण मम्मीला पण सुचायचं नाही, पण मला तिला सांगावं वाटत हां दीदी असं झालं काय करू काय नाही. लग्न ठरवण्याबाबतीत पण सगळ्या सिच्युएशन ह्या बऱ्यापैकी तिनं सॉर्ट आउट केल्यात. घडी घडी फोन मी तिलाच करायचे, काही प्रॉब्लेम असो काही. म्हणजे ह्या दोघींना एवढं डिस्कस नाही केलं, पण मी जास्तीत जास्त तिला डिस्कस केले. म्हणून आज इंजिन चालू झालं. पप्पाने आम्हाला पहिल्यांदा आम्हाला फिरायला नेलं होतं. कुठं नेलं होतं? शिर्डी नाशिक सगळं फिरायला नेलं. आम्ही सगळे छोटे छोटे होतो. सगळी प्रॉब्लेम मध्ये मम्मीची हेल्प मावशीने केली आहे ना. हा मग मी ना भेटायला मग त्याच्याबरोबर मम्मीने मावशीला कॉल केलाय का? तिला जरा मी शिर्डीत पैसे हरवले हे सांगते. नाही कोणा सातार मध्ये हरवलेली, सातारच्या स्टँड वर हरवलेली आणि मी शिर्डीला हरवलेली. शिर्डीला नाशिकला हरवली तीच मला माहित नाही, आठवत नाही. पप्पा इथं नसल्यामुळं काय व्हायचं होते पप्पा त्यावेळेला कुठं नाही कुठं आम्हाला चौघीला ओढत घेऊन जावं.